हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आय नो दिवाळी अजून आली नाही आहे, तरी पण दिवाळी येते आणि मी दिवाळीसाठीच फराळ बनवते आहे. ही रेसिपी आहे माझ्या दिवाळी फराळातील आवडीचा सगळ्यात पदार्थ शंकरपाळ्या याची, जी मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. एक ती वेळ होती जेव्हा लहानपणी मम्मीसोबत बसून तिला प्रत्येक गोष्ट विचारून पीठ किती घेऊ, मीठ किती टाकू, तूप किती घालू, मोहन कसं घेऊ, हे सगळं टिल आत्तापर्यंत जेव्हा आपण आपलं आपलं सगळं बनवायला लागलो आहे, मी माझ्या माझ्या गोष्टी करायला लागली आहे. मी स्वतः फराळ बनवते आहे, शूट करते आहे, तुमच्यासोबत हे शेअर करते आहे. हे करताना खूप वेगळी एक मज्जा येते आहे. पण त्या लहानपणीच्या आठवणी, अनुभव, त्या गोष्टी आजही तेवढ्याच जवळच्या आहेत आणि येस मिस करते आहे. दिवाळी आले की फराळ म्हटलं की परत घराची ओढ आणि त्या आठवणी जाग्या होतात. सो तुमच्या आठवणी मला ऐकायला नक्की आवडेल. सो माझा जसा शंकरपाळे हा नेहमीच आवडीचा पदार्थ राहिला आहे, तुमचा आवडीचा पदार्थ कुठला आहे ते प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट पदार्थ कुठला तुम्हाला बघायला आवडेल हेही सांगा. सो बाकी रेसिपीचे जे डिटेल्स आहे कॅप्शनमध्ये मी ते देणार आहे आणि तिथे जाऊन ते प्लीज चेक करा आणि बनवून बघा. खूप टेस्टी, खुसखुशीत, एकदम क्रिस्पी असे छान शंकरपाळे झाले होते आणि मी ते एन्जॉय करते आहे, मिस करते आहे घरच्यांना. आणि येस, मला हे तुमच्यासोबत शेअर करताना खूप मज्जा येते आहे. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि मी यात अजून काय चांगलं करू शकणार आहे हेही मला कमेंटमधून नक्की सांगा. थँक्यू सो मच, ऑल ऑफ यू.